द स्टोरी ऑफ टी हा लेसन आपण चालू केला होता. पेज नंबर 19 आपला चालू होता. पेज नंबर 19 चा फर्स्ट पॅसेज आपण बघितला होता. नाव वी विल सी द नेक्स्ट वन फ्रॉम द पेज नंबर 19. You can see here. How and when did people first begin to drink tea? An amazing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. The question is given here, how and when did people first begin to drink tea? कधी चालू केला लोकांनी चहा पिण्यासाठी किंवा कसा चालू केला असेल हे आपल्याला कोणाला माहित नाही, पण त्याच्या मागे एक अमेझिंग देर इज गिवन अ स्टोरी, अ चायनीज लिजेंड मीन दॅट जे काही चायनीज परंपरा आहे त्याच्यानुसार एक दंतकथा आहे. Who was there? There was Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine. जो प्रणेता म्हटला जातो किंवा पिता म्हटला जातो ॲग्रिकल्चरचा आणि मेडिसिनचा. When he was traveling that times, his servant boiled some water for the emperor. एक दिवस काय झालं होतं, ज्यावेळेस हा सम्राट शेनॉंग जेव्हा प्रवास करत होता त्यावेळेस त्यांनी एका ठिकाणी थांबला आणि त्याचा जो नोकर होता त्या नोकराने त्याच्यासाठी एक पाणी उकळलं. आणि ज्यावेळेस ते पाणी उकळत होतं त्याच वेळेला काय झालं बघा. When that water was boiling, just then a few leaves from the nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Means that when the water was boiling, that time some leaves just mixed in the boiling water. पाणी जेव्हा उकळत होतं त्याच वेळेला जवळपास असलेलं एक झाड होतं, त्या झाडाची काही पानं आली आणि उडून त्या पाण्यामध्ये पडली आणि लगेच पाण्याचा कलर चेंज झाला. द वॉटर इमिजिएटली चेंज. वेन द एम्परर ड्रँक दिस वॉटर, ही वॉज व्हेरी अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. त्याला खूप आश्चर्य वाटलं. कसलं आश्चर्य वाटलं की ते पाणी पिल्यानंतर त्या पाण्याचा किंवा ते जे काही बेवरेज होतं त्या पेयाचा एक आपण म्हणतो स्मेल होता, एक उंची असा स्वाद होता आणि त्याच्यामध्ये रिफ्रेशिंग क्वालिटी होती, एक ताजेपणा होता. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरीड out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. He was very excited. तो खूप आपण म्हणतो ना त्याला खूप एक्साइट झाला की त्याला असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी याचा शोध घ्यावाच लागेल. एक अनोळखी झाडाचा काहीतरी झाडाबद्दल आणि कमालीच्या त्या स्वादामुळं तो अगदीच एक्साइट झाला, उल्लसित झाला आणि त्या राजाने तपास केला. ही डिस्कवर्ड दॅट टी. मग तपास काय केला? ही जस्ट ओनली डिस्कवर्ड दॅट दिस टी हॅविंग मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. याच्यामध्ये चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे असे गुणधर्म आहेत. आणि
दॅट इज सम अँटीडोट टू अ सर्टन पॉयझन. अँटीडोट म्हणजे काय, एक रामबाण. काही पॉयझन जे असतात, काही विषांवर अँटीडोट पण आहे, म्हणजे उपायसुद्धा आहेत, असं त्या चहा पिल्यानंतर किंवा इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर, त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला जाणवलं. सी द नेक्स्ट. येट अनदर लिजेंड tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. Another legend means that अजून एक दंतकथा आहे. कोणाची? दॅट इज अ बोधिधर्माची. बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध अशा जो काही मॉन्क होता, जो भिक्षुक होता, त्याने सर्वप्रथम काय केलं? हु वॉज द फर्स्ट टू यूज अ टी ॲज अ ड्रिंक. त्यांनी चहाचा वापर पहिल्यांदा केला. ही वॉज अ कीन टू फाइंड हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर अ लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. आता प्रेयर आणि मेडिटेशन्स करण्यासाठी जो काही प्रार्थना आणि मेडिटेशन ध्यानधारणा करायचा, त्यावेळेस त्याला दीर्घकाळ जागं राहावं लागायचं आणि त्याला अलर्ट राहावं लागायचं, सतर्क राहावं लागायचं. मग त्यावेळेस त्याला असं जाणवलं की हा चहा पिल्यानंतर त्याला ज्या गोष्टी लागतात ध्यानधारणा करण्यासाठी, त्या या चहामधून त्याला मिळतात. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड अ ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. After considerable search म्हणजे भरपूर अशा बऱ्याच सर्च केल्यानंतर, संशोधन केल्यानंतर, काही ट्रायल घेतल्या, काही चाचण्या पण घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं, ही फाउंड दॅट च्युइंग लीव्स, च्युइंग म्हणजे काय, चावून खाल्ली ती पानं तर काय होतंय, तर त्याला बराच काळ ताजंतवानं वाटतं आणि जागं राहता येतं. मीन्स दॅट ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट. स्टिम्युलंट म्हणजे काय, एक प्रकार, एक उत्तेजन आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याला काय होत होतं, हेल्पिंग हिम टू स्टे अवेक, आणि तो त्या पद्धतीने जागा राहू शकत होता. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसिपल इन चायना. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. It was he who introduced tea among his disciples in China. इट वॉज हू म्हणजे हाच जो होता की ज्याने काय केलं, आपल्या जे काही चिनी शिष्य होते, डिसिपल होते, डिसिपल म्हणजे शिष्य, त्या सर्वांना चहाची काय करून दिली, सर्वात प्रथम ओळख करून दिली. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की चीनमधील जे काही बौद्ध गुरुकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते, त्यांनी काय केलं, त्यांनी जी काही त्यांची मायभूमी होती त्या ठिकाणी परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. चायनामध्ये ते घेऊन गेले आणि तुर्कीश ट्रेडर जे होते, तुर्की व्यापाऱ्यांनी सुद्धा काय केलं, मंगोलियाच्या सीमेवर चहाचा जो काही बार्गेनिंग फॉर द टी सौदा करायला सुरुवात केली. आता याच्या मागे अजून एक कथा आहे बघा. दॅट इज इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई संग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट tea whisking methods and also hosted a tea making and a tea testing tournaments in the court. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong. आता याच्यामध्ये अजून एक कथा अशी सांगते की जो काही चायनाचा सम्राट होता हुईसंग, तो एवढा त्याला चहाने एवढा तो त्याला खूप आवडला, प्रभावित झाला की त्याने काय केलं,
सगळ्यात आधी चहा निर्मिती पद्धत शोधून काढली आणि मग त्याच्यावर काय चालू केलं, रिसर्च चालू केले, संशोधन चालू केलं. आणि संशोधन केल्यानंतर चहा तयार करणे, टी मेकिंग आणि टी टेस्टिंग टुर्नामेंट, म्हणजे चहा तयार करणे आणि टेस्टिंग म्हणजे चहाचा स्वाद घेणे, चहा पान करणे, अशा कॉम्पिटिशन ज्या काही टुर्नामेंट होता, स्पर्धा होते, त्याचंसुद्धा आपला काही जो दरबार होता कोर्ट, त्याच्या दरबारामध्ये त्यांनी त्याचं आयोजन करायला सुरुवात केली. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. So tea-minded was he म्हणजे काय, टी माइंडेड, अगदी चहाचा पगडा त्याच्या डोळ्यावर, चहाचा इतका पगडा होता की त्याला तो चहाने इतका प्रभावित झाला होता की मंगोलिया जो काही देश आहे, त्या मंगोलिया देशाने त्याचं सगळं राज्य, साम्राज्य घेऊन टाकलं. त्याचं जे काही एम्पायर होतं, साम्राज्य होतं, ते सगळं बळकावलं. तरीसुद्धा हे बळकावताना तो चहामध्ये एवढा गुंतून गेला होता की त्याला काही ते लक्षात सुद्धा आलं नाही. दॅट ही फेल टू नोटीस दॅट. राहिलेला भाग आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके, बाय बाय स्टुडंट्स, थँक्यू.